नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या सूट आणि कमिशन म्हणजे डिस्काउंट अँड कमिशन या प्रकरणाच्या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आता डिस्काउंट कसा काढायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आज याच्यामध्ये आपण कमिशन म्हणजे काय ते कशा प्रकारे त्याचं विवरण असतं, कशा प्रकारे त्याचं वाटप असतं, कशा प्रकारे कमिशन आपल्याला द्यावं लागतं याचा अभ्यास करणार आहे। त्या कमिशन बरोबरच रिबेट सुद्धा आपल्याला कसं काढायचं याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता कमिशन म्हणजे दलाली। बाजारामध्ये तुम्ही काहीही विकायला गेला, भाजीपाला असेल, फुलं असतील, फळं असतील किंवा इतर वस्तू आपल्या विकायला ज्यावेळी आपण बाजारात जातो तर तिथं आडत्या बसलेला असतो, दलाल बसलेला असतो आणि ती आडत किंवा ती दलाली आपल्याला त्याला द्यावी लागते आणि मग तो आपल्या वस्तूची विक्री करत असतो। आता अशा प्रकारे ही दलाली त्याला कमिशन असं म्हणतात आणि त्याला काही दलाल म्हणजे कमिशन एजंट असे बसलेले असतात, त्यांना आपण ही कमिशन ही देत असतो, दलाली देत असतो। त्याचबरोबर रिबेट म्हणजे सुद्धा एक प्रकारचं कमिशनच आहे, दलालीच आहे, पण काही विशिष्ट प्रसंगी म्हणजे उदाहरणार्थ गांधी जयंती असेल, त्या गांधी जयंती निमित्त जे हातमागाची वस्तू आहेत किंवा बचत गटाच्या वस्तू आहेत याच्यावर सरकारकडूनच सूट दिली जाते, आपल्याला कमिशन दिलं जातं, ऍक्च्युअली डिस्काउंट दिला जातो, त्याला रिबेट असं म्हटलं जातं। आता या पहिल्या उदाहरणात प्रॅक्टिस सेट 9.2 मध्ये पहिलं उदाहरण आहे, जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. For this he received 15% कमिशन. जॉननं काय केलेलं आहे की पब्लिशर कडून म्हणजे ज्यानं पुस्तक तयार केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे, अशा प्रकाशकाकडून 4,500 रुपयाची पुस्तकं त्यानं विकलेली आहेत। जॉननं किती पुस्तकांची विक्री केलेली आहे, किती रुपये म्हणजे त्याला पुस्तक विकून मिळालेले आहेत तर 4,500 रुपये त्याला मिळालेले आहेत। फॉर दिस ही रिसीव्ड 15% कमिशन आणि मग त्याला 15% कमिशन मिळालेलं आहे। पुस्तक विक्रीच्या पाठीमागे त्याला किती रुपये कमिशन मिळाले आहे? 15% कमिशन मिळालेले आहे। कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी फॉर फाइंडिंग द टोटल कमिशन. आता पुस्तकात प्रश्न कसा आहे बघा, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि टोटल कमिशन काढण्यासाठी ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। पण मी हे उदाहरण सोडवते, त्याच्यावरून तुम्ही ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करा। फाइंड द टोटल कमिशन. आता पुस्तक विकून त्याला किती मिळालेले आहेत? 4500 रुपये, 4,500 म्हणजे सेलिंग प्राइस किती आहे? 4,500 रुपये। आता कमिशन रेट किती आहे बघूया आपण, म्हणजे दलाली किती टक्के दलाली आहे तर 15%। मग टोटल कमिशन काढूया आपण, टोटल कमिशन, फाइंड द टोटल कमिशन। हा कमिशनचा रेट आहे, दर आहे, हा दलालीचा दर आहे, टोटल दलाली त्याला किती मिळाले, एकूण दलाली त्याला किती मिळाले हे आपण काढायचं आहे। टोटल कमिशन बरोबर 4,500 गुणिले 15%, 15/100, शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, 15×5 75, हाताले 7, 15×4 60, 60 आणि 7 67। त्याला टोटल कमिशन किती मिळालं? 675 रुपये मिळालेलं आहे। त्याला पुस्तकं 4500 रुपयाची विकलेली आहेत, त्याच्यावर 15% कमिशन म्हणजे 4500 गुणिले 15%, 15% म्हणजे 15/100, 2 शून्याला 2 शून्य गेले, 15×5 75, हाताले 7, 15×4 60 आणि 7 67, 675 रुपये त्याला मिळणार आहेत। पुढचं उदाहरण काय आहे बघा, तर रफीक सोल्ड फ्लावर्स वर्थ ₹15,000, 15,000 रुपयाची फुलं रफीकनं विकलेली आहेत।
बाय गिव्हिंग 4% कमिशन टू एजंट. 15,000 रुपयाची पुस्तकं त्यानं ज्यावेळी विकली त्यावेळी रफीक सोल्ड फ्लॉवर्स वर्थ ₹15,000 बाय गिव्हिंग 4% कमिशन. 4% कमिशन देऊन दलालाला, तो एजंट, त्या एजंटला कमिशनचा एजंट जो आहे, कमिशन एजंट, त्याला 4% कमिशन दिले आणि 15,000 रुपयाची फुलं विकलेली आहेत. फाइंड द कमिशन ही पेड. त्यानं किती कमिशन दिलं हे आपण काढायचं आहे. फाइंड अमाउंट रिसीव्ड बाय रफीक. रफीकला फुलं विकून किती रुपये मिळाले हेही आपल्याला काढायचं आहे. आता सेलिंग प्राइस किती दिली आहे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 15,000 रुपीज. कमिशन 4%, हा रेट आहे बरं का कमिशनचा. आता टोटल कमिशन काढूया आपण. कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस 15,000चा 4% आपल्याला काढायचा आहे. 4% म्हणजे 4/100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल झाले. 4 शून्य 0, 15 चौक 60. म्हणजे रफीकनं त्या एजंटला किती रुपये कमिशन दिलं. 600 रुपये. म्हणून उत्तर लिहूया आपण. रफीक पेड कमिशन of rupees 600. 600 रुपये रफीकनं कमिशन दिलेलं आहे. फाइंड द अमाउंट रिसीव्ड बाय रफीक. देअरफॉर रफीकला किती रुपये मिळाले मग फुलं विकून. त्यानं किती रुपयाची फुलं विकली. 15,000 रुपयांची फुलं विकली. त्याला 15,000 रुपये आले. परंतु त्या 15,000 मधलं त्याचं 600 रुपये कुणाला गेले तर एजंटला गेले. कुणाला गेले ते दलालाला गेले. मग रफीक रिसीव्ड अमाउंट इज इक्वल टू 15,000 मायनस 600. वजाबाकी करूया आपण. शून्यातनं 0 गेला 0 राहिला. शून्यातनं 0 गेला 0 राहिला. 10तनं 6 गेले 4 राहिले. हातचा देऊन टाकला. 5तनं बघा 1 गेला 4 राहिले. 14,400 रुपये. रफीकला फुलं विकून किती मिळाले. 14,400 रुपये रफीकला मिळालेले आहेत. पुढचं उदाहरण आहे. उमाताई परचेस्ड द फॉलोइंग आयटम फ्रॉम अ खादी भांडार. खादी भांडारातून उमाताईंनी खालील वस्तू घेतलेल्या आहेत. 3 sarees फॉर 560 रुपीज इच. 3 साड्या घेतलेल्या आहेत. प्रत्येक साडीची किंमत 560 रुपये आहे. 6 बॉटल्स ऑफ हनी फॉर 90 रुपीज इच. मधाच्या 6 बाटल्या घेतलेल्या आहेत. 90 रुपयाला 1 याप्रमाणे 6 बाटल्या घेतलेल्या आहेत. सी रिसीव्ड रिबेट ऑफ 12%. त्यांना उमाताईंना 12% रिबेट मिळालेला आहे. म्हणजे 12% त्यांना सूट मिळालेले आहे. हाऊ मच टोटल अमाउंट उमाताई पे. उमाताईंनी किती रुपये दिले मग हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा उमाताईच्या वस्तूंची छपील किंमत आपण काढूया. म्हणजे त्याची खरेदी किंमत. टोटल कॉस्ट ऑफ 3 साडी. 3 साड्यांची किंमत 560 गुणिले 3 बरोबर 3 शून्य 0. 6 त्रिक 18 चालेल. 5 त्रिक 15 आणि 16. बघा 3 शून्य 0 3 6
संघ 18 हात झाले, 3/15 16. साड्यांची एकूण किंमत किती झाली? 1680 रुपये. आता टोटल कॉस्ट ऑफ बॉटल 6 बॉटल 90 रुपयाला एक आहे. मग 6 बाटलींची किंमत 90 गुणिले 6 600 6 54 540. आणि मग टोटल सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल किंमत किती झाली? खरेदी किंमत किंवा त्यांची विक्री किंमत टोटल 1680 अधिक 540 बरोबर बेरीज करूया. 8 आणि 4 12 हातचाला 1 6 6 12 हातचाला 1 2220 रुपये. किती झालेला आहे? 2220 रुपये. आणि मग रिबेट किती दिलेला आहे? 12%. मग टोटल रिबेट काढूया आपण. टोटल रिबेट इज इक्वल टू 2220 गुणिले 12%. शून्याला शून्य बघा. 12 दुनी 24 हातचाले 2 12 दुनी 24 हातचे 2 26 हातचाले 2 12 दुनी 24 आणि 2 26. आणि मग भागिले 10 ची शून्य राहिलेला आहे म्हणून किती येणार? 266.4 म्हणजे 40. आता टोटल रिबेट मिळालेला आहे 266 रुपये 40 पैसे मिळालेला आहे. आणि म्हणून द अमाउंट उमाताई पेड अमाउंट इज इक्वल टू उमाताईने किती रुपये दिले? त्याची विक्री किंमत किती झाली? तर 2220. पण त्यातलं 266.4 म्हणजे 266 रुपये 40 पैसे उमाताईंना सूट मिळाली, रिबेट मिळालेला आहे. मग कमी होणार आहे. मग उमाताईने किती पैसे दिले? तर 2220 वजा 266.40 बरोबर. आता बघा वजाबाकी करत असताना व्यवस्थित मांडणी करून करायचं. हे 100 पैशातनं 40 पैसे गेले, 60 पैसे शिल्लक राहिलेले आहेत इकडं. आणि हातचा इकडं देऊन टाकला. 6 आणि 1 7 झालं. 10तनं 7 गेले, 3 राहिले बघा. 10तनं 7 गेले, 3 राहिले. हातचा देऊन टाकला. आता पुन्हा 12तनं 7 गेले, 5 राहिले. हातचा देऊन आपण वजाबाकी अशी करूया, चुकायला नको आपली. वजा 266.40 शून्य. 10तनं 4 गेले, 6 राहिले. हातचा देऊन टाकला. 10तनं 7 गेले, 3 राहिले. हातचा देऊन टाकला. 12तनं 7 गेले, 5 राहिले. हातचा देऊन टाकला. पुन्हा 12तनं 3 गेले, 9 राहिले. हातचा देऊन टाकला. 1953.7 1953.7 म्हणजे किती रुपये द्यावे लागणार आहेत उमाताईंना? तर 1953.6 किंवा 1953.7 लिहिलं तरी हरकत नाही. टोटल किंमत काढायची. एका वस्तूची किंमत दिली, टोटल किंमत काढायची. पुन्हा टोटल सेलिंग प्राइस आणि मग त्याच्यावरचं 12% रिबेट आणि मग ते रिबेट वजा जाता पेड करावी द्यावी लागणारी रक्कम ही 1953.7 आलेली. पुढचं उदाहरण आहे दीपांजली परचेस्ड द हाऊस फॉर ₹7,50,000. दीपांजलीने त्याचं घर विकलेलं आहे 7,50,000. सॉरी, दीपांजली परचेस्ड द हाऊस फॉर ₹7,50,000 फ्रॉम लीलाबेन थ्रू एजंट.
दीपांजलींनी लीलाबेनचं घर हे 7,50,000 रुपयाला एजंट मार्फत घेतलेलं आहे. आता एजंट हॅज चार्ज 2% ब्रोकरेज फ्रॉम द बोथ. एजंटनं 2% दलाली, दोन्ही ब्रोकरेज म्हणजे सुद्धा दलाली. आता हे 2% ब्रोकरेज दोघींच्याकडून घेतलेलं आहे, दीपांजलीकडून आणि लीलाबेनकडून. जमिनीची खरेदी विक्री असेल, घराची खरेदी विक्री असेल, गाडीची खरेदी विक्री असेल, तर त्यावेळी ज्याचं विकायचं आहे आणि जो घेणार आहे अशा दोघांच्याकडून ही दलाली त्या दलालाला मिळत असते. आता अशा वेळी बघा दीपांजलीने काय केलेलं आहे, लीलाबेनच्याकडून 7,50,000चं घर घेतलेलं आहे आणि मग एजंटला ब्रोकरेज किती दिलेलं आहे, 2%. मग आता ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. दिलेल्या प्रश्नांची उत्तर आपण शोधायचे. दीपांजली पेड ब्रोकरेज. दीपांजलीला किती ब्रोकरेज द्यावं लागलेलं आहे, दीपांजलीला जेवढं द्यावं लागले 2% द्यावं लागलेलं आहे. 2% 2/100 किती रुपयेवर, तर 7,50,000 रुपयेवर. 7,50,000 रुपयेवर देत असताना बघा 2 शून्याला ही 2 शून्य कॅन्सल झाली. 75 दुनी 150 आणि राहिलेली 2 शून्य 15,000 येणार. ही राहिली 75 दुनी 150 आणि ही राहिलेली 2 शून्य. दीपांजलीला 15,000 रुपये ब्रोकरेज द्यावं लागणार आहे. कुणाला, तर त्या एजंटला. त्यानंतर लीलाबेनला पण 2%च आहे. मग हे 75,000चा 2% म्हणजे 15,000च. लीलाबेनला सुद्धा किती द्यावं लागणार, 15,000 द्यावं लागणार. मग टोटल ब्रोकरेज त्याला किती मिळालं, तर दीपांजलीकडून 15,000 अधिक त्यांच्याकडूनही 15,000 आपल्याला दिलेला आहे. एजंटला दीपांजलीकडूनही 15,000 आणि यांच्याकडूनही 15,000 हे द्यावं लागलेलं आहे. आणि मग अशा वेळी बघा हे जे ब्रोकरेज आहे हे टोटल ब्रोकरेज दोघींच्याकडून 15 आणि 15 30,000 झालेलं आहे. किती झालेलं आहे, 30,000 रुपये ब्रोकरेज झालेलं आहे. आता कॉस्ट ऑफ हाऊस फॉर दीपांजली. दीपांजलीनं खरेदी केलेलं आहे 7,50,000 रुपये लीलाबेनला दिलेले आहेत आणि 15,000 रुपये कुणाला दिलेले आहेत, एजंटला दिलेले आहेत. आणि मग त्याला दीपांजलीला किती रुपये खर्च करावे लागणार आहेत, 7,50,000 अधिक 15,000. बघा 7,50,000ला घर घेतलंय, 15,000 रुपये एजंटला पण द्यायचे आहेत आणि लीलाबेनला किती देणार आहेत, 7,50,000. मग टोटल किती खर्च झाला दीपांजलीला, करूया आपण. 3 शून्याशी 3 शून्य आले बेरीज, परत 5शी 5, 5 आणि 1 6 आणि 7, 7,65,000 रुपये. आता सेलिंग प्राइस फॉर लीलाबेन. दीपांजलीला एवढ्या रुपयाला पडलं, पण लीलाबेनला पैसे किती आले हातात. लीलाबेननं जरी 7,50,000 रुपयाला घर विकलं असेल तर त्या 7,50,000 मधले 15,000 ती कोणाला देणार आहे, ब्रोकरेज म्हणून. दलाली कोणाला देणार आहे, एजंटला देणार आहे. आणि म्हणून त्यावेळी काय होणार, 7,50,000. बघा 7,50,000 वजा हे 15,000, त्यातनं हे 15,000 काय होणार आहे, कमी होणार आहे. 10तनं 5 गेले, 5 राहिले, हातात देऊन टाकला. 5तनं 2 गेले, 3 राहिले. आणि मग 7,35,000 रुपये, 7,35,000 रुपये लीलाबेनला मिळणार. ब्रोकरेज देत असताना, दलाली देत असताना, आपली वस्तू विकताना दलाली ही वजा होते. घेत असताना आपण वस्तू, त्या वस्तूची किंमत अधिक ती दलाली अशी दोन्ही मिळून आपल्याला द्यावी लागते. अशा प्रकारे या प्रॅक्टिस सेट 9.2 मध्ये कमिशन आणि रिबेटवरची उदाहरणं आपण